नमस्कार. या चॅनलच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बाणेर येथील तुकाई मंदिर टेकडी पाहणार आहोत. बाणेर गावामध्ये तुकाई मंदिर टेकडी आहे. हे अतिशय निसर्गरम्य असं ठिकाण साधारण 800 पायऱ्यांनी आपण वर जाऊन ही टेकडी बघू शकतो. अतिशय आल्हाददायक वातावरण, विशेषतः पावसाळ्यात इथे खूप म्हणजे हिरवाई असते आणि रोज इथे लोक चालण्यासाठी जातात. आणि वरतीचं जे मंदिर आहे ते नुकतंच त्याचं नवीनीकरण केलेलं आहे. तिथे अनेक असं सुसज्ज मंदिर आणि शिल्प वगैरे आहेत. तर असं हे ठिकाण नक्कीच पाहण्यासारखं आहे. आणि वरून आपल्याला विकसित होत असलेल्या पुण्याचं एक अतिशय उत्तम दृश्य दिसतं. आपणास माहीत आहे की शिवाजीनगर ते हिंजवडी मार्ग, मेट्रो मार्गाचं काम सध्या प्रगतीपथावर आहे. तर आपण पाहतोय त्याप्रमाणे तो मेट्रो मार्ग इथे आपल्याला अतिशय नयनरम्य स्वरूपात दिसत आहे. या टेकडीचं वैशिष्ट्य म्हणजे चारी बाजूला विकसित असं कोण दिसतं. मागच्या बाजूला पाषाण आहे आणि ते पण आपण नंतर पाहू. आपण पाहताय हे जे मंदिर आहे ते त्याचं नुकतंच रिनोव्हेशन झालेलं आहे आणि वरती काही शिल्पकृती आहेत. ही तुकाई देवीची अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे आणि असं हे मंदिर नक्कीच पाहण्यासारखं आहे. आणि पावसाळ्यात इथे अनेक असे चांगल्या वनस्पती आणि पक्षीदर्शन होतं. अनेक संस्था इथे वृक्षारोपणाचं काम करतात आणि जनजागृती करतात. पुरातन तुकाई मंदिराचे अवशेष आपण पाहतोय ते जतन केलेले आहेत. आत्ता याचं रिनोव्हेशन झाल्यामुळे आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे पाषाण बाणेर लिंक रोड जो आहे तो या मागच्या बाजूला आहे. तिथूनसुद्धा पायऱ्या आहेत आणि तिथूनसुद्धा काही टेकडीसारखा मार्ग आहे. तर जे बिगिनर्स आहेत ट्रेकर्समध्ये त्यांना हा अतिशय चांगला असा ट्रेक आहे, आल्हाददायक, आणि बाणेर गावापासून अगदी जवळ आहे. त्याचप्रमाणे या टेकडीच्या पायथ्याला अतिशय प्राचीन असं माणेश्वर शिवमंदिर आहे. एक गुफेतून आपण या छोट्या मंदिरात जातो आणि आतमध्ये अतिशय शांत असं वातावरण आहे. शिवलिंग आहे आणि इतर देवांच्या मूर्ती आहेत आपण पाहताय. आणि इथे वीरगळ आहे. वीरगळ म्हणजे काय तर जे शौर्य गाजवून धारातीर्थी पडले अशा वीरांचं स्मारक असलेला स्तंभ किंवा शिल्प. वीरगळ हा शब्द वीर कल्लू या कन्नड शब्दावरून अपभ्रंश मराठीत आला. त्याचप्रमाणे या मंदिराच्या आवारात अतिशय सुंदर अशी फुलं आपल्याला दिसतात. व्हिडिओ कंटिन्यू करण्यापूर्वी मी सांगतो चॅनलला पण सबस्क्राईब करा. हे माझं चॅनल आहे हिस्ट्री, आर्ट, नेचर, सायन्स. तर आपण पाहताय त्याप्रमाणे अनेक फुलझाडं इथे आहेत आणि त्याचप्रमाणे माहिती दिलेली आहे. हे वीरगळ 12व्या शतकातले आहेत, शिलालेख आहेत आणि बघायला सांगितल्याप्रमाणे देवीची मूर्ती आहे आणि शिवलिंग आहे. तर हे पायथ्याला असलेलं जे मंदिर आहे ते सुद्धा पाहण्यासारखं आहे. तशा तऱ्हेनं नक्की आपण बाणेर गावापासून जवळ असलेल्या टेकडीला नक्की भेट द्या. सकाळच्या वेळी कोणत्याही सीझनमध्ये तुम्हाला एक अतिशय ऐतिहासिक असं ठिकाण पाहायला मिळेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.